आपल्या शरीराचा जवळपास 70% भाग हा पाण्यापासून बनलेला असतो आणि पृथ्वीवरही जवळपास 71% पाणीच आहे. यावरून तुम्ही अंदाज लावून शकता की पाणी किती महत्त्वाचं आहे. डॉक्टर नेहमीच सल्ला देत असतात की तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं पाणी प्यावे. तेच उन्हाळ्यात पाणी अजूनच जास्त प्यावं लागतं. पाण्याने शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत मिळते आणि सोबत याचे शरीराला अनेक आरोग्यदायी लाभही मिळतात. अशात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की उन्हाळ्यात दररोज किती पाणी प्यावे आणि याने काय फायदे मिळतील. तुम्ही जर का नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. दररोज किती पाणी प्यावे. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की एका वयस्क व्यक्तीला आरोग्यासंबंधी समस्या दूर ठेवण्यासाठी रोज कमीत कमी 2.7 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. असं केलं नाही तर डिहायड्रेशन धोका वाढू शकतो. तेच एक आदर्श आकडा सांगायचा तर एका दिवसात कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं. तसेच शरीराला पाण्याची किती गरज असते हे यावरही अवलंबून असतं की तुम्ही दिवसभर कशा प्रकारचं काम करता. म्हणजे तुम्ही घरात किंवा ऑफिसमध्ये किंवा तुम्ही जर का नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. दररोज किती पाणी प्यावे. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की एका वयस्क व्यक्तीला आरोग्यासंबंधी समस्या दूर ठेवण्यासाठी रोज कमीत कमी 2.7 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. असं केलं नाही तर डिहायड्रेशन धोका वाढू शकतो. तेच एक आदर्श आकडा सांगायचा तर एका दिवसात कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं. तसेच शरीराला पाण्याची किती गरज असते हे यावरही अवलंबून असतं की तुम्ही दिवसभर कशा प्रकारचं काम करता. म्हणजे तुम्ही घरात किंवा ऑफिसमध्ये किंवा मेंदू डिहायड्रेशनने खूप बराच प्रभावित होतो. काही रिसर्चनुसार थोड्या डिहायड्रेशनने सुद्धा मेंदूच्या क्रियेवर प्रभाव पडतो. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी जे काम करायचं की भरपूर पाणी प्यावे. असं केल्याने तुमची ही समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. किडनी स्टोनमध्ये फायदेशीर. जर एखाद्या व्यक्तीला किडनी स्टोनची समस्या असेल त्यांनी भरपूर पाणी पिणं फार गरजेचं आहे. किडनी स्टोनच्या रुग्णांनी किती पाणी प्यावं याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यांचा सल्ला फॉलो केला तर याने मदत मिळू शकते.